खेळ चाले। यमे तुझ्या आणि माझ्याशिवाय कोण नाही बाई इथे राबायला। तुम्ही काळजी करू नका, मी असा ना। हो दिवस कार्य झाल्यावर वाडा धुवून पुसून काढू होय। सरिता अगो काय करतास ह्या? गाव जेवण आहे ना त्याची तयारी। भांडी धूक ठेवायला हवी, जेवणाचं बघायला हवं। सावकाश ग यमे। हे बघ नाथाक बोलावून घे आणि त्याका सांग आचारक बोलाव आणि त्याका सांग सगळा काय करूच आता। तुम्ही फक्त धान्य निवडून ठेवा, सगळा तुम्हीच करत बसलात ना तर झेपूचा नाही तुमका। आणि ह्या जेवणाचा सगळा थोडा वेगळाच असता। त्याका कित्याक पैसा घालवायचो? गाव जेवणाचा खर्च काय कमी असा? सगळ्यांनी हातभार लावला नाही तर सगळ्या झेपात। पण माणसं मदतीला यायला हवीत ना घरात। आता घरातल्या कामांना आमंत्रण का द्यायची आहेत? आता आणखी कोण येणार मदती? तू आणि यमी दोघीच। जाऊबाई होत ना, पण आल्यापासून स्वयंपाकघर पाहिल्याने पण नाही। एवढी माणसा घरात मी एकट्याने खाय खाय राबायचा। आता बायल माणसं पुरुषांसोबत बाता करू बसत नाहीत, पण सांगणार कोण? आम्ही सांगायला गेला तर ही मुंबईची माणसं आमका खोळ्यात काढतील, त्यापेक्षा गपरवलेलाच बरा। तुम्हीच काय तर सांगा। नाही ता आम्ही बोलतोय, तू आधी नाथाक सांगून आचारक बोलावून घे। हे बघ यमे, सगळ्यांका सांग तिन्ही सांजेच्या वेळेस विहिरीकडे जाऊ नका म्हणून। पोरांका काय मोठ्यांका सुद्धा काय कळत नाही। असं काय नसतं, असं काय नसतं असं म्हणत जातील विहिरीजवळ। शिकलेली ना मुंबईची, आम्ही अडाणी, आमका काय कळताय? काय झालं? कुठे हरवलाय? नीलिमा, हा आमचा पिढीचा जुना वाडा। आमच्या सुद्धा खूप आठवणी आहेत। मी दत्ता छाया मिळून धमाल करायचो। अभिराम तसा लहान होता। आम्ही ती खोली दिसते, आम्ही ना तिथे वरच्या खोलीत लपून खाली दगड मारायचो। एकदा तर अण्णांना चुकून डोक्यात दगड बसला होता। बापरे, मी तर नाथाच्याच घरी 2 दिवस लपून बसलो होतो। मस्त गेले बालपण। असे खेळ खेळायचो, लगोरी म्हणू नकोस, ते डबाय स्पाइस म्हणू नकोस, विटी दांडू म्हणू नकोस, मस्त धमाल। आणि कधी कधी ती कलमाची झाडं लावली आहेत ना तिथे जायचो, नानांनी नाही का लावलेली तिथे। ची मजा यायची ना। उन्हाळ्यात तर आई पन्ह बनवायची, काय पन्ह असायचं। हा फणस लागले की पणसाची भाजी। अगं गणपतीत तर खडखडे लाडू, वा। सगळी भावंड मिळून ना आम्ही इथे रात्रीचे असे अंगणातच झोपायचो। मस्त छान असं चांदणं पडलेलं असायचं। नीलिमा, आपण शहरात ना खूप महागड्या जागात राहतो, पण तुला माहितीये खरी महागडी जागा कुठली? ती जिथून पूर्ण आकाश दिसतं ती। हे बघ, ही जगातली सर्वात महागडी जागा आहे। माधव, पुन्हा तू इमोशनली गुंततोय। हो 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 हो। अगं काय झालं, डोळ्यासमोर एकदम आठवणी आल्या ग। हो पटतंय मला, म्हणूनच तर म्हटलं झालं बालपण संपलं। आता सगळंच बदललंय, माणसंही बदलली,
बघतो आहेसच ना. हा. निलिमा, तो रस्ता दिसतोय तुला तिथे? त्या रस्त्यावरनं आम्ही लहान असताना एक बाई नेहमी रडत रडत एका मुलाला घेऊन जायची कडेवर रात्रीची. माधव प्लीज, आता हे फेकणं बंद कर. हे कॉलेजमध्ये असताना सुद्धा तुझ्या ह्या असल्या गोष्टी ऐकूनच तुझ्या प्रेमात पडले होते. हो? कधी सांगितलं नाहीस ते? याचा अर्थ असा नाही की मला त्या पटत होत्या. मला त्या सगळ्या गोष्टी एंटरटेनिंग वाटायच्या. खूप हसायचे मी. म्हणजे माझ्या गोष्टींचं तुला हसू यायचं? हो, पण आता कंटाळा यायला लागला. सो प्लीज. ठीक आहे, आता नाही स्टोरी ऐकवणार बस. थँक्यू. पण एक ऐकतेस का माझं? स्टोरी नाही सांगत, पण मला एक रिक्वेस्ट करायची होती. हे बघ, इथे अजून काही दिवस राहूया असं जर काही सांगणार असशील ना, तर माझा डिसिजन मी तुला अगोदरच सांगेन. नाही नाही ग, ऐकून तर घे. हे बघ, आपल्या घरात आता खूप माणसं आहेत, तेव्हा सरितावर खूप कामाचा लोड पडत असेल. तू जरा स्वयंपाक खोलीत जाऊन मदत करशील तर बरं होईल ना? सॉरी, नाही जमणार. अगं पण काही दिवस तर करायचं आहे. हे बघ, मला कामाचा कंटाळा नाही, पण इथल्या माणसांची चव वेगळी आहे, स्वयंपाक करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यात मी काही करायला गेलेच तर मग खोबरंच नाही टाकलं, कोकमच कमी पडली, मीठच जास्त झालं, असं काही व्हायला नको. त्यापेक्षा जे चाललंय ते चांगलं चाललंय, मला काही त्यात पडायचं नाही. इनफॅक्ट मला इथे कुठल्याच बाबतीत मध्ये पडायचं नाही. माधव, मुलं फिरायला गेली आहेत, आपण जाऊया? नाही नको ग, नको. अरे असं काय, घरात बसून काय करणार आपण? जरा पाय मोकळे होतील ना. बीचवर जाऊया? बीचवर? का? बीचवर नायकांना पाण्यापासून धोका आहे. माधव प्लीज, प्रोफेसर आहेस ना तू, मग अशा खुळचट कल्पनांवर तू विश्वास ठेवतोय? तू येतोयस का? नाही. मी जाते. अगं निलिमा प्लीज, ग ऐक तर. बाय. बरं बरं, लवकर ये, ऐकलंस का? काय झालं? अरे ठसका लागला. पाण्याकडे जातो ना. नाही नाही, ठीक आहे. आर यू ओके? आपण परत जाऊया. पूर्वा प्लीज यार, मस्त एक्साइटेड आहे मी बीचवर जायला. चला चला लवकर चला. वाव, ह्याला म्हणतात नेचर. काय सॉलिड आहे. ए मुंबईत नसेल ना असं? समुद्र आहे ना, पण डॅड मला तिकडे जाऊ देत नाहीत ग. का ते माहित नाही, पण यार हे बेस्ट आहे. स्टॉल नाही, गर्दी नाही, नुसती शांतता. तुम्ही काय लकी आहात यार. माझ्या पिकनिक स्पॉट मध्ये ना हे लोकेशन डन आहे, आणि मित्रांना एकदा तरी इथे घेऊन येणारच बघ. हसायला काय झालं? आर्चिस, तू स्वतः इथे किती वर्षांनी आलाय आठवतंय का तुला? माय डिअर पूर्वा, मला आधी ते आणायला लागायचं ना, तेव्हा काही कळायचं नाही ग. पण आता इथे हवं तेव्हा येऊ शकतो.
काकी पाठवेल का? डॅड नमस्कार मारेल. आय एम शुअर डॅड नाही म्हणणारच नाहीत. डॅड कडे गावातले इतके किस्से असतात ना की अख्खं गाव व्हिज्युअलाइज होतं. हे पण मम्माला अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत आणि मग मला मध्ये पडायला लागतं. नेमकं कोणाची बाजू घ्यायची ना हेच मला कळत नाही. म्हणूनच विचारते, इथून परत गेल्यानंतर काकी परत पाठवणार आहे का? मम्माला इमोशनल ब्लॅकमेल करायच्या माझ्याकडे काही ट्रिक्स आहेत. ओ, ती सायंटिस्ट असली ना तरी एक आई आहे. आणि प्रत्येक मुलाकडे या अशा काही ट्रिक्स असतात. काय अभिदा, हे पण आपण गप्पा का मारतोय? चला मस्त फिरू, एन्जॉय करू. पूर्वा उभी राहा. का? अगं राहा ना, मस्त फोटो काढू. सुपर. ए, आता आपल्या तिघांचा फोटो. अभिदा ये ना प्लीज. अभिदा ये ना. अरे काय भाव खातो यार अभिदा, चल ना चल. पांडू ये ना इथे. आमच्या तिघांचा फोटो काढ मस्त. कॅमेरा काय हा बघ. हॅलो, हा पांडू. पांडू, अरे फोटो काढ ना. फोटो अरे बघ हे बटन आहे ना, हे दाब. या बटन. हा काढ काढ. अभिदा काढ ना. असा ना असा. फोटो फोटो दाखव दाखव. फोटो अभि दादा. माझं नाही काढणार फोटो. काढतो ना तू बरा. थांबा थांबा. अभिभाव, ओ अभिभाव, पाण्यात नको जाऊ. नको ना. अभिदा व्हॉट हॅपेंड? काही नाही. मला माहितीये तुला देविकाची आठवण येते ना. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. तू ना मला नंबर दे तिचा. का? अरे दे ना. तू ना असं ऐकणार आहेस. अरे आर्चिस, हॅलो देविका ना. हाय आरसीस हिअर. मी मुंबईला असतो. अभिदा माझा काका. ऍक्च्युली तुला जरा भेटायचं होतं, पण ठीक आहे आपण लवकरच भेटू काकी. मी ऍक्च्युली अभिदा माझा काका आहे, सो तुला काकी म्हणालो. वहिनी चालेल का? नाही नको नको नको. देविका देविका साऊंड्स करेक्ट. आर्चिस भाऊ कुळेच तेच बोलतात. अभिभाऊंका नाही. देविका एक मिनिट. ऍक्च्युली आम्ही जरा बीचवर आलोय आणि अभिदाला जरा तुझ्याशी थोडं बोलायचंय. मी त्याला देतो एक मिनिट. अभिदा अभिदा देविका बोल तिच्याशी. बोल. हॅलो. हा अगं तो माधव दादाचा मुलगा आर्चिस. हो, ओळख झाली आमची. त्यांनीच करून दिली. त्यानेच केला कॉल. आम्ही ना समुद्रावर फिरायला आलोय सहज. तू कशी आहेस? ठीक आहे. आई बाबा काही बोलले का? देविका नाही, अजून तरी काही म्हणाले नाहीत ते. त्या दिवशी पण काहीच नाही बोललं का ते. मला पण ना काय बोलावं तेच कळत नव्हतं. पण हे दिवस कार्य संपलं ना की मीच विषय काढेन. हे लग्न होणार नाही असं कानावर आलंय. असं काही नाही, हे लग्न होणार. असं वाटत तरी नाही. त्या दिवशी पाहिलं ना, एका शब्दाने कोणी बोललं नाही. किमान 2 शब्द तरी कोणी बोलायला हवं होतं ना. उलट सगळे माझ्याकडे असे पाहत होते जसं मीच हे सगळं केलं. ती वेळच तशी होती म्हणून कदाचित. आता परत आल्यावरही साधा फोन नाही,
की साधी विचारपूसही केली नाही कोणी. आता आपल्या मुलीच्या साखरपुड्यात हे सगळं झालं म्हणल्यावर माझ्या आई वडिलांनाही वाईट वाटलंच असेल ना. हे पहा, हे लग्न अण्णांनी ठरवलंय आणि आता ते गेल्यावर सगळ्यांना हे लग्न होऊच नाही असं वाटतंय. हे लग्न होणार. कोणी काही बोललं ना त्याच्याकडे लक्ष नको देऊ. मीच काढेन घरी विषय. तू काळजी नको करूस. ठीक आहे. आपण थोडा वेळ काढून कधीतरी भेटूयात का? म्हणजे तुझी हरकत नसेल तर. कळवते. भेटून आपल्याला सविस्तर बोलता येईल. ठीक आहे, ठेवते मी आता. काय कुणाचा फोन होतो? अभिराम राहायचो ना. काय गरज होती? झाली तितकी शोभा काय कमी झाली? निघताना बघितलंच नाही कसे वागले ते. काय झालं गो? हे काय लावला करत हो? तुमच्या लेकीलाच विचारा. सोयरीक जुळू केला तसा नायकांची. तरी मी सांगत होतो नायकांची सोयरीक नको म्हणून. तो अण्णा नाही काय माणूस होतो अख्ख्या गावात माहिती असा. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. ग्रामसेवक म्हणून तुम्ही दबून गेलात. माझा जर ऐकला असता तर ह्यो आज दिवस दिसलो नसतो. अगो सगळं ठीक होतं ला. असं तुमका वाटतं हो. पण ती माणसं लग्नात तयार होक नको. आणि अशा माणसांच्या घरात आपल्या मुलीक देण्यापेक्षा विहिरीत ढकलून दिलेली बरी. ह्या बघ देविका, आज तू काही बचावून ठेवतोस. त्याच्या पुढे तू फोनवर बोलस त्या भेटाक केलंस तर गाठ माझ्याशी असा. हे रवलेले कपडे आहेत ना ते वाईट जरा धुवून घे. अभिदा काय म्हणाली ती? काही नाही रे. सोडणारचीस ती येईलच ना कधीतरी घरी. आपण तिलाच विचारूयात. होय पूर्वाचा विचारूया. काय विचारूया? मागा काय माहित. बरं झालं आपण बाहेर आलो. मला त्या घरात जावंसं पण नाही वाटत आता. हो ना, मला सुद्धा. अण्णा गेले ना. त्यांना मी सकाळी चाय दिलंय. त्यांनी पानाचा इडो मागितलाय मी विसरलंय. चाय दिलंय. मग झोपाळ्यावर बसले. त्यांना टोपी दिलंय, कोट दिलंय. हा आणखीन काय हवा नाही का ते विचारलंय मी त्यांना. पांडू जरा गप्प बस. सगळं कसं रे विसरतोस तू? अण्णा नाही आहेत आपल्यात आणि ते येणार पण नाही आता. अण्णा परत नाही येणार ना. पांडू काहीच कसं लक्षात राहत नाही रे तुझ्या. अण्णा गेलंय ते विसरले मी. हा पण एक गोष्ट लक्षात आ, पाण्यात जावचा नाही ना. नायकांका पाणी बाचता. लय जण गेली पाण्यात. पाण्यात गेलेली माणसं ना आपल्यात बोलवतात, खेचून घेतात पाण्यात. एकदा एक जण गेलो होतो, खेचून घेतल्याने ते का पाण्यात गेलो. पाण्यात गेलो. अर्चिस भाऊ पाण्यात गेले. अर्चिस भाऊ गेले. अर्चिस थांब.
आर्चिस 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 बरं आहेस ना तू? असा काय बघत होतास पाण्याकडे? कोणीतरी बोलवत होतं मला. नेचर इज कॉलिंग मी. मला जायला हवं. मला कोण बोलवत आहे? मला पाण्यात का जावं असं वाटतंय?